आज आपण एक नवीन टॉपिक पाहणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली, बेअरली, स्केर्सली, व्हेन अँड बिफोर हे तिन्ही प्रकारचे कन्स्ट्रक्शन कसे यूज करतात हे आपल्याला कळेल. ओके, हे तिन्ही प्रकारचा अर्थ म्हणजे तिन्ही जे कन्स्ट्रक्शनमध्ये दिसणारा जो अर्थ आहे तो जनरली सिमिलर मिनिंगसाठी आपण यूज करतो. तर ते बघू आपण. आधी एक एक्झाम्पल पाहू, नंतर सगळं समजेल आपल्याला. I got the success in MPSC. Full stop. I got the success in MPSC. मला MPSCमध्ये यश मिळालं. I became happy. मी आनंदी झालो. याचा अर्थ काय? पहिली घटना घडली म्हणून दुसरी घटना घडली. असं कन्स्ट्रक्शन ज्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असते किंवा लिहायचं असते, दॅट टाईम वी हॅव 3 ऑप्शन्स. ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली, बिअरली, स्केर्सली, व्हेन ऑर बिफोर. These 3 type of construction will help us to translate this sentence to English. ओके, याचा अर्थ आपण समजून घेऊ आणि टेन्ससुद्धा समजून घेऊ. आय गॉट द सक्सेस इन MPSC. MPSCमध्ये मला यश मिळालं. आय बिकेम हॅपी. या ठिकाणी फुल स्टॉप आहे, या ठिकाणी फुल स्टॉप आहे. इट मीन्स वॉट? हे दोन्ही वेगळे वाक्य आहेत असं समजू आपण. दोन्ही वेगळे वाक्य आहेत. हे वाक्य आपल्याला एकत्रित करायचं आहे. मग हे करत असताना आपल्याला तिन्ही कन्स्ट्रक्शनचा कसा उपयोग करता येईल हे पाहू आपण. सगळ्यात आधी हे पाहू आपण की याच्यामध्ये टेन्स कोणता आहे. आय गॉट द सक्सेस. हिअर वी कॅन फाइंड दॅट येस प्लस V2 और सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. देअरफॉर दिस सेंटेन्स इज सिंपल पास्ट टेन्स अँड दिस इज ऑल्सो रिटन इन सिंपल पास्ट टेन्स. आय बिकेम इज द पास्ट टेन्स ऑफ बिकम. देअरफॉर दिस पार्ट ऑफ द सेंटेन्स इज ऑल्सो written in simple past tense and the beginning of this sentence is also written in simple past tense. Now we are going to use as soon as in this sentence and rewrite this sentence again. Question. आता as soon as चा उपयोग करू आपण आणि हे वाक्य परत लिहिण्याचा प्रयत्न करू. As soon as I got success in MPSC, कॉमा, या ठिकाणी बघा फुल स्टॉप होता, या ठिकाणी कॉमा झाला. कारण की पहिले जे वाक्य ते दोन्ही वेगळे वाक्य फुल स्टॉप देऊन तयार केलेले वाक्य ते आपल्याला जोडायचे. सॉरी. आणि इन ऑर्डर टू जॉईन दिस 2 सेंटेन्सेस वी हॅव रिटन हिअर ॲज सून ॲज. मीन्स ॲज सून ॲज दिस कन्स्ट्रक्शन हॅज बीन यूज्ड इन दिस सेंटेन्स. देअरफॉर while after completing the first part of the sentence we have to put there comma. म्हणून आपण इथे कॉमा घेतला. कॉमा नंतर आपल्याला आय बिकेम हॅपी. टाईप बसणार नाही म्हणून आपण खाली आय बिकेम हॅपी. या वाक्यामध्ये आपण ॲज सून ॲज यूज करण्याचा प्रयत्न केला. ॲज सून ॲजचा अर्थ असा होतो ॲज सून ॲज आय गॉट द सक्सेस इन MPSC. जसं मला MPSCमध्ये यश मिळालं तसा कॉमाचा अर्थ आपण तसं समजू. आय बिकेम हॅपी. मी आनंदी झालो. म्हणजेच काय, ॲज सून ॲज वापरत असताना आपल्याला पहिलं कन्स्ट्रक्शन आणि दुसरं कन्स्ट्रक्शन किंवा वाक्य एकमेकाला लिंक असलं पाहिजे किंवा एकमेकावर डिपेंड असलं पाहिजे. म्हणजे पहिली घटना घडली म्हणून दुसरी घटना घडली. म्हणजे उदाहरणार्थ समजा ॲज सून ॲज द टीचर एंटर्स द क्लास ऑल द स्टुडंट स्टँड अप. जसे शिक्षक वर्गामध्ये येतात विद्यार्थी उभे राहतात. जसं मला आईनं बोलावलं तसं मी घरी गेलो. ॲज सून ॲज माय मदर कॉल मी I went home. Means in this way we can use this construction in our English language while writing and speaking. As soon as I got the success in MPSC I became happy. जसं मला MPSCमध्ये यश मिळालं तसं मी आनंदी झालो. ओके, दिस इज an example of as soon as. Now we are going to replace as soon as with no sooner than. आता याच वाक्यामध्ये आपल्याला no sooner than कसं वापरायचं ते बघू आपण. या ठिकाणी as soon as आहे, या ठिकाणी आपण घेऊ no sooner than. नो सूनर घेतल्यानंतर आपल्याला या वाक्यामधलं आपल्याला काय पाहिजे असते? क्रियापदाचं किती रूप आहे. आता या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप आहे. देअर इज अ सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. देअरफॉर आफ्टर सूनर मीन्स नो सूनर वी हॅव टू यूज देअर डीड. इट वॉज एक्सप्लेन इन द प्रिवियस व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन केलं होतं.
की हाऊ टू यूज डू, डीड और डज आफ्टर नो सूनर. इन दिस व्हिडिओ in this example, got is a second form of the verb. Therefore, after no sooner, we have to use their did. आपल्याला did घ्यायचं आहे. No sooner did. Didच्या नंतर आपल्याला जे पुढचं वाक्य ते जसं तसं घ्यायचं आहे इथपर्यंत, कॉम्यापर्यंत. फक्त यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे क्रियापद यूज केलेलं आहे त्याचं पहिलं रूप घ्यायचं आहे. कारण की ज्या वेळेस डू, डज आणि डीड वापरतात त्यावेळेस वाक्यामध्ये समोर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असते. म्हणून नो सूनर डीड I get the success. Okay. No sooner did I get the success in MPSC. No sooner did I get the success in MPSC. या ठिकाणी बघा जो फरक आहे, फरकच आपल्याला लक्षात घ्यायचा. या ठिकाणी did, या ठिकाणी did. आपण पहिल्या वाक्यामध्ये गॉट शब्द होता. जर नो सूनर वापरायचा असेल तर नो सूनरच्या नंतर आपल्याला डू, डज, डीड किंवा टू बीची रूपं, टू हॅवची रूपं वापरायची असतात. आता यामध्ये सेकंड फॉर्म असल्यामुळे आपण डीड घ्यायचा असतो आणि व्हेनेवर वी आर युझिंग देअर डीड और व्हेनेवर वी नीड टू यूज देअर डीड दॅट टाईम सेकंड फॉर्म इज कन्वर्टेड इन टू द फर्स्ट फॉर्म और द मेन वर्ब. म्हणून गॉटचं गेट या ठिकाणी झालं. नो सूनर डीड आय गेट द सक्सेस इन MPSC. त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे दॅन. ओके, त्यानंतर आपल्याला दॅन यूज करायचा आणि त्यानंतर वॉट एव्हर द सेंटेन्स इज देअर इट हॅज टू बी कॉपीड ॲज इट इज. जसं तसं आपल्याला घ्यायचं. आय बिकेम हॅपी. याचा अर्थ सेम आहे, काही फरक नाही. पण या ठिकाणी दोन्ही वाक्याचा अर्थ सेम असेल आणि या कन्स्ट्रक्शनमध्ये जरी थोडेफार बदल झाले असतील, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण डीड घेतला, इथे क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं, परंतु कोणत्याही प्रकारचा फरक अर्थामध्ये पडत नाही. म्हणजे द मिनिंग इज सेम देअर. दो फ्यू ऑफ द चेंजेस आर देअर बट नो इफेक्ट विल बी डन ऑन और नो इफेक्ट विल बी ऑन द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. वाक्याच्या अर्थामध्ये कोणताही फरक पडणार नाही. म्हणून दोन्ही कन्स्ट्रक्शन सेम आहेत. ॲज सून ॲज नो सूनर दॅन. आता आपल्याला एक बघायचं आहे हार्डली, बेअरली, स्केअर्सली. आता हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. वन ऑफ देम नीड्स टू बी चोजन बाय अस. कोणता एक शब्द जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि यानंतर व्हेन किंवा बिफोर या दोनपैकी एक यूज केला तरी चालते, कोणताही प्रॉब्लेम त्यामध्ये होणार नाही. म्हणजे हार्डली, बेअरली आणि स्केअर्सली या तिन्हीपैकी कोणताही शब्द जरी घेतला तर वाक्याच्या अर्थामध्ये बदल पडत नाही. तर बघू आता थोडंसं मला खोडावं लागेल कारण की खाली लिहिणं पॉसिबल होणार नाही. थोडी या ठिकाणी मी लिहितो. ओके, बघा ॲज सून ॲज नो सूनर दॅन यूज करून झालेलं आहे. म्हणजे दोन्ही कन्स्ट्रक्शन आपले कशी यूज करायची आपल्याला समजलं. नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट और वी आर गोइंग टू यूज द थर्ड कन्स्ट्रक्शन हार्डली, बेअरली, स्केअर्सली, व्हेन अँड बिफोर. बघू आता सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे हार्डली. सुरुवातीला हार्डली घेतल्यानंतर आपल्याला कंपल्सरी हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य, दिलेलं वाक्य सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला ते कन्वर्ट करायचं आहे हार्डली, व्हेन या कन्स्ट्रक्शनमध्ये. तर अशा वेळेला आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये असेल तर हार्डलीच्या नंतर हॅड घ्यायचं आपल्याला. ओके, जनरली हार्डली, हॅड हे सोबतच आपण घेत असतो. हार्डली, हॅड म्हणजे एक नवीन शब्द या ठिकाणी आला. तर हार्डली, हॅड घेतल्यानंतर जे दिलेलं कन्स्ट्रक्शन असते किंवा वाक्य असते ते आपल्याला परफेक्ट पास्टमध्ये चेंज करायचं असतं. म्हणून हे जे आय गॉट आहे हे जसं तसं घेऊ आपण. आय गॉट द सक्सेस इन MPSC. ओके, हार्डली, हॅड, आय गॉट द सक्सेस इन MPSC. जसं मला MPSCमध्ये यश मिळालं तसं या ठिकाणी बघा व्हेन आणि बिफोर दोन ऑप्शन आहे. दोन्हीपैकी एक कोणतं घ्या. जनरली आपल्याला पुस्तकामध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये हार्डली व्हेन, हार्डली व्हेन यूज करायला सांगतात. पण त्या ठिकाणी काही कंपल्सरी नाही की हार्डली सुरुवातीला वापरलं म्हणजे तुम्हाला व्हेनच वापरायचं असं काही नाही. तुम्ही बिफोर पण वापरू शकता. पण त्या ठिकाणी आपण कोणत्याही घेऊ. मग व्हेन. हार्डली, हॅड, आय गॉट द सक्सेस इन MPSC. व्हेन पुढचं वाक्य सेम असेल. आय became happy. I became happy. तीनही वाक्य म्हणजे ॲज सून ॲज, नो सूनर दॅन म्हणजे नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन हे जे कन्स्ट्रक्शन्स आहेत
हार्डली स्पेंड किंवा हे दिलेले किती कन्स्ट्रक्शन्स आहेत हे एकाच अर्थासाठी वापरतात. फक्त वापरत असताना छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यामध्ये पडणारा फरक एवढंच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा, परत एकदा मी व्हिडिओच्या शेवटी थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. नेमके फरक काय पडतात या ठिकाणी. ॲज सून ॲज आय गॉट द सक्सेस, म्हणजे जे पहिले जे 2 वाक्य दिले होते, आय गॉट द सक्सेस इन MPSC, आय बिकेम हॅपी, हे दोन्ही वाक्य सेपरेट होते. ते जोडण्यासाठी आपण ॲज सून ॲज यूज केला. ॲज सून ॲज यूज करत असताना जसं तसं वाक्य लिहायचं असते, फक्त आपल्याला पहिलं वाक्य संपल्यानंतर कॉमा द्यायचा असतो. ओके. आणि आपल्याला जर समजा ॲज सून ॲज काढायचा आणि नो सूनर दॅन यूज करायचा असेल तर नो सूनर आधी घ्यायचा असतो. त्यानंतर आपल्याला डू डज डीड घ्यायचा असतो. टू हॅव किंवा टू बीचे कोणते रूप असतील जे वाक्यामध्ये असतील ते घ्यायचे असतात. परंतु जर वाक्यामध्ये समजा क्रियापदाचं पहिलं रूप दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी गॉडच्या ठिकाणी गेट असतं तर आपण या ठिकाणी डू घेतला असता. या गेटला येस लागलेला असता तर डज घेतलेला असता आणि गॉट असेल तर डीड घेतलेलं, म्हणजे ऑलरेडी आपण डीड घेतलेला आहे. बिकॉज देअर इज सिम्पल पास्ट टेन्स इन द सेंटेन्स. सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळे आपण डीड या ठिकाणी यूज केलं. बाकी सगळं आपण सेम केलं, फक्त या ठिकाणी गॉडचं गेट केलं. कारण की जर आपण डीड यूज केलं तर क्रियापदाचं पहिलं रूप इकडे राहतं. आणि नेहमीच डू डज डीड या ठिकाणी जर येत असतील तर आपल्याला क्रियापदाचं मेन वर्बच या ठिकाणी घ्यावं लागते. गेट द सक्सेस इन MPSC त्याने शब्द यूज करायचं, बाकी वाक्य जसं आहे तसं. सेकंड वाक्यामध्ये कोणताही फरक पडत नाही तिन्ही कन्स्ट्रक्शनमध्ये. त्यानंतर हार्डली, बेअरली अँड स्केअर्सली these 3 of the words are having same meaning. Therefore there is no compulsion that it has to be हार्डली, बेअरली और स्केअर्सली. फक्त या 3पैकी कोणतंही एकच वापरायचं किंवा हेच वापरा असं काही नाही, 3पैकी काही वापरलं तरी चालते. त्यानंतर आपल्याला व्हेन आणि बिफोर हे 2 ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे हार्डली, बेअरली आणि स्केअर्सली हे जर तुम्ही सुरुवातीला घेत असाल तर वी हॅव 2 ऑप्शन्स टू यूज टू जॉईन द नेक्स्ट सेंटेन्स, दॅट इज व्हेन अँड दोज आर व्हेन अँड बिफोर. मीन्स दिस 2 ऑप्शन्स आर देअर. वन ऑफ देम हॅज टू बी chosen and write down there while speaking you have to use there. बोलण्यामध्ये आणि किंवा लिहिण्यामध्ये तुम्ही या 2पैकी कोणताही घेऊ शकता. त्या ठिकाणी सुद्धा काही कंपल्शन नाही आहे किंवा मॅन्डेटरी नाही की तुम्ही 2पैकी एकच घ्या. म्हणजे फेनच घ्या. हार्डली वेन जनरली आपण ऐकतो असं काही नाही. ठीक आहे. तर हे तिन्ही वाक्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडंसं फास्ट मी यासाठी घेतो कारण की छोटेसे कन्स्ट्रक्शन आहे, जास्त वेळ घालवण्यामध्ये याच्यामध्ये काय अर्थ नाही. ओके. आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. म्हणजे अशा प्रकारे आपण तिन्ही कन्स्ट्रक्शन कसे यूज करायचे हे आपण पाहिलं आहे. या तिन्ही कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला एकच साम्य दिसते, ते म्हणजे पहिली घटना होते न होते तोच दुसरी घटना घडते. अशा वेळेला हे तिन्हीपैकी कोणतंही एक कन्स्ट्रक्शन वापरलं तरी चालेल जे आपल्याला सोपं वाटेल ते. परंतु हे आपण समजून सांगण्याच्या मागचा उद्देश असा आहे, जर समजा आपल्याला ॲज सून ॲजचा प्रश्न विचारला आणि आपल्याला हार्डली वेन यूज करायला सांगितलं किंवा नो सूनर दॅन यूज करायला सांगितलं तर त्यासाठी हे तिन्ही कन्स्ट्रक्शन आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नंतरच्या तासाला आपण काही नवीन एक टॉपिक घेऊन येऊ. टिल देन हॅव अ नाईस डे. टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.